माझिया प्रियाला प्रीत कळेना. माझ्या भावावर लक्ष आहे तुझं, कळतं मला सांग. ही जिभेवर कितीही ऊसाची शेती पिकवलीस ना तरी तुझ्या मनात काय कारल्याचं बी रोवलं हे माहितीये मला. इतके दिवस प्रेमानं तूच करत होतो, म्हणलं जाऊ द्या, पोरीची जात आहे. तू तर फणाच काढून डोळायला लागलीस. असं वागणं सोडलं नाहीस ना तर बघच, न्यूटन लॉची शपथ. एव्हरी ऍक्शन हॅज इट्स इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. श्रीमंतीचं तेज आहे चेहऱ्यावर. स्किन टोन बघ तुझं, स्किन टोन. मस्त खाऊन पिऊन माजलेल्या मांजरीसारखे वाढले. भाऊ आहे मी तुझा, मी तुला बोलणारच. आता काळजी करायची नाही. अविनाश आलाय ना, भूतकाळ विसरायचा. हे पण मगाशी फोन केला तेव्हा काय शॉलेट घाबरलीस तू ग? मी जेव्हा तुला बोललो ओके, मग आपण त्या गेम विषयी बोलूया जो तुम्ही 20 वर्षांपूर्वी खेळला होता. तुला आणि मला सोडून कोणालाच माहित नाहीये त्या रात्रीबद्दल. तुला आणि मला सोडून आणखीन एका व्यक्तीला माहिती आहे. इनफॅक्ट त्या व्यक्तीकडे नुसतीच माहिती नाही, त्या रात्रीचे फोटोग्राफ्स पण आहेत. काहीतरी काय अविनाश, मी मूर्ख म्हणून बोलतेय का? त्या फोटोग्राफची एक सिरीज इथेच याच घरात कुठेतरी आहे. मीनाताई शी इज नो मोर. का का तुझ्या हातात फोटोज लागले म्हणून तूच तिला? आई वडिलांच्या जीवाला घोर लावणाऱ्या कसल्या या नोकऱ्या. तुम्ही मेघनाचं म्हणताय. अहो आपण इथे आहोत, तिला हवं नको ते बघू शकतो. त्या नम्रताचा विचार करा बरं. नाशिकहून एकटी आली इथे, मेघना बरोबर नोकरी करते. तिच्या आई वडिलांनी काय करायचं? चल ना नम्रता, कहीं और जाके स्मोकिंग करते हैं. वैसे भी यहाँ स्मोकिंग करना अलाउड नहीं है. वो टीम लीडर ने देखा तो फिर से प्रॉब्लम हो जाएगी. चल ना. चल चल. अगं पण जगाच्या पाठीवर कुठेही आपली मुलं गेली ना तरी ती व्यवस्थित तग धरू शकतील याची खात्री आहे मला. मी हा डिसिजन घेतला तेव्हा मी जितकी एक्साइटेड होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अपसेट व्हायला होते. हे असलं कल्चर पाहिलं की आई बाबा म्हणत होते तेच बरोबर आहे बहुतेक. काय आता मायलेकांची युती झाली तेव्हा आमचा कसला मुद्दाने काय, तेव्हा आमच्या विरोधाची पर्वा न करता तुम्ही झेंडे फडकवणार ना. मी जातो झोपायला. तुम्ही सुद्धा जास्त जागत बसू नका, गप्पा मारू नका. उद्या काम आहेत सगळ्यांना. कोण आहेत मामा? हे तुमचे अविनाश मामा, साऊथ आफ्रिकेहून आले. तिथल्याच जंगलात असतो मी. मला वाटतं सगळ्यांनाच भूक लागली. डिनर टाइम आहे ना, तुला पण भूक लागली ना? हो. चल ना. अविनाश, जय प्रभू. या घराचा मालक मीनाचा मुलगा. हाय. चल जेवूया. आहे. हे सँडी अँडी, बस करा तुझी खातिरदारी. आणि तुझी उठबस करायला मी तुझा जाऊही राहिलो नाहीये, कागदोपत्री सुद्धा नाही. लवकरात लवकर ही वरात आपल्या घरी घेऊन जायची. मला इतका पैसा कमवायचा की जो माझा स्वतःचा असेल, आणि त्या पैशाचा हिशोब मला माझ्या घरी नाही द्यावा लागणार. तुला जर इतकीच गरज असेल पैशांची तर मी तुला एक मार्ग सुचवू शकते. म्हणजे खूप पैसे मिळवायचा एक एकदम सोपा मार्ग. कुठला मार्ग? 30-40 नोकर असतील आपल्या घरात. एक मोठा बंगला बांधेन मी आणि तिथे तू राहायचं एकटीनं राणीसारखं. मी या छोट्या घरातच खूप आनंदात आहे. हो, मी इथेच राहणार आहे. मग मी पण इथेच राहणार. जिथे तू तिथे मी इथेच राहिले. पण तुझ्या त्या मोठ्या बंगल्यामध्ये शमिका जाऊन राहिली तर काय करशील? हा तर मग बोल बोल. पकडला ना.